ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज सकाळी बारामती इथे पत्रकार परिषद घेतली। सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेता आणि उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्याची चर्चा सुरू असताना त्याबद्दल विचारलं असता हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, आपल्याला याबद्दल काहीही माहिती नाही, हे सर्व निर्णय मुंबईत होत आहेत, बारामतीमध्ये नाहीत, त्यामुळे त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचं पवार म्हणाले। कुटुंबाचा एक सदस्य म्हणून सुनेत्रा पवार यांना राज्याच्या राजकारणात आणण्याबाबत काही विचारणा झाली का असं विचारलं असता कुटुंबातील सगळ्या मुद्द्यांवर आम्ही एकत्रित आहोत, मात्र हा कौटुंबिक मुद्दा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत अशी अजित पवार यांची इच्छा होती आणि त्यासाठी ते आणि जयंत पाटील प्रयत्न करत होते असा दावा त्यांनी केला। अजित पवार यांच्या उपस्थितीत 17 जानेवारीला झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला होता। दोन्ही पक्षांच्या एकीकरणाबाबतची ही अखेरची बैठक होती आणि त्याबाबत लवकरच पुढील कार्यवाही होईल असंही पवार म्हणाले। आघाडीची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा असं आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं याच्यावर गेली 4 महिने पक्षाची चर्चा चालू होती आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार जयंत पाटील यांच्याकडे होतं। सगळं डिस्कशन या लोकांनी केलं। दुर्दैवाने त्या अपघातामुळे याला खंड होईल असं शिक्षण दिसतं। अजित पवार हे सक्षम आणि कामाप्रती कटिबद्ध नेते होते। त्यांना लोकांच्या समस्यांची पूर्णपणे जाण होती आणि लोकांना न्याय मिळावा यासाठी ते नेहमी कार्यरत होते। अजित पवार यांची पुढील पिढी निश्चितपणे त्यांचा वारसा पुढे नेईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला। बारामतीचे लोक नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि काम तसंच जबाबदारी सांभाळताना अजित पवारही त्यांच्या अपेक्षांना कमी पडले नाहीत। ज्या विचारांमधून त्यांनी कायम जनतेची सेवा केली त्यांचा तोच वारसा आपण पुढे न्यायला हवा असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं। त्याआधी बारामती इथल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्रित यावं यासाठी